नावात काय आहे तर नावात दादांचं नाव, दादांच्या व्यवसायाचं नाव आणि व्यवसाय काय करतात ह्या सगळ्या गोष्टींची माहिती त्या नावामध्ये आलेली आहे. माझ्यासारखे बरेचसे व्यावसायिक असतील ज्यांना ट्रेडमार्क खरंच लागतं का किंवा ट्रेडमार्क आपण काढायला हवं का? काही ब्रँड आपण जर पाहिलं तर ट्रेडमार्क रजिस्ट्रेशन हा दिसताना खूप छोटा मुद्दा वाटतो आणि त्याची माहिती नसल्यामुळे आपण ते करण्याचे टाळतो किंवा आपल्याला त्याचे जाणीव होत नाहीये की आपण काय मिस करतोय. तर ट्रेडमार्क रजिस्ट्रेशन ही खूप महत्वाची गोष्ट आहे. ही त्या व्यक्तीला तुम्ही विचारू शकता की ज्याला एखादी नोटीस आलेली आहे. नमस्कार, जय शिवराय. मी महेश रमेश चव्हाण. एम्युअल चर्चा या आपल्या युट्यूब चॅनलवरती सगळ्यांचं स्वागत आहे. चर्चा करण्यासाठी आज पुण्यात आलो आहोत. पुण्यामध्ये नेहमी आपण काही ना काहीतरी नवीन व्यावसायिकाला भेटायला येतो, काही ना काहीतरी नवीन शिकायला येतो. अर्थात पुणे हे विद्येचे माहेरघर आहे. इथे नक्कीच काही ना काहीतरी नवीन नवीन शिकायला मिळतं. असंच आता ह्या व्यावसायिकाला आपण जे भेटायला आलो आहोत यांच्याकडून सुद्धा आपल्याला आज बरंच काही नवीन शिकायला मिळणार आहे. या व्यावसायिकांचं नाव आहे अजित वाघमारे आणि त्यांच्या व्यवसायाचं नाव आहे mytrademarkwale.com. अर्थात ह्या नावावरून आणि त्यांच्या व्यवसायाची माहिती मला तुम्हाला अधिक सांगायची गरज भासणार नाहीये, पण हे नाव अशा पद्धतीने का ठेवले आहे याचं स्पष्टीकरण मात्र आपण त्या दादांकडून नक्कीच जाणून घेऊया. व्हिडिओ सुरू होण्याआधी आपण दादांसोबत गप्पा मारत होतो. दादांनी बऱ्याच काही गोष्टी ज्या आपण व्हिडिओमध्ये सांगू शकत नाही अशाही लिगल टर्मच्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. जितकं शक्य होईल तितकं आपण तुमच्या सगळ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करूया आणि दादांच्या व्यवसायाविषयी अधिक माहिती दादांकडून जाणून घेऊया. दादा, जय शिवराय. जय शिवराय. माझं नाव आहे अजित रामचंद्र वाघमारे, फाउंडर आणि डायरेक्टर mytrademarkwale.com. दादा, कंपनीचं जे नाव सांगितलं दादा mytrademarkwale.com, हे असं नाव म्हणजे आता हे नाव आहे का वेबसाईट आहे मला खरंच कन्फ्युजन झालं. हे असं नाव तुम्हाला कसं काय सुचलं की हे नाव आपण कंपनीसाठी ठेवू शकतो? सगळ्यात प्रथम नावामध्ये काय आहे हे बऱ्याच वेळा विचारलं जातं. तर नावामध्येच सर्व काही आहे. तर आपण ज्यावेळेस कंपनीचं नाव डिसाईड करत होतो त्यावेळेस mytrademarkwale.com हेच का ठेवलं गेलं याच्या पाठीमागं आपलं जे काही व्हिजन आहे हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. कारण की आपल्या नावामध्येच लक्षात येतं की आपण एक्झॅक्टली कोणती सर्व्हिस या ठिकाणी प्रोव्हाइड करतोय. तर ट्रेडमार्क रजिस्ट्रेशन ही आपली मेन सर्व्हिस आहे. या फील्डमधले आपण मास्टर आहोत आणि .com हा जो वर्ड आहे तर बेसिकली आपलं जे ऑफिस आहे हे आमचं पूर्ण काम ऑनलाईन चालतं आणि ऑनलाईन जे काही काम चालतं तर हे टोटल ऑल इंडियामध्ये चालतं. हे करत असताना आमचे क्लायंट पूर्ण भारतभरामधून आहेत आणि त्याकरता आमचं जे ऑनलाईन ऑफिस आहे तर ते ऑन द वेब आहे, ज्याला आपण www.mytrademarkwale.com या नावाने सर्च करू शकतो. आणि आपलं नाव आणि काम ह्या दोन्ही गोष्टी ग्राहकांना लक्षात याव्या आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ते हे कायम लक्षात राहण्यासारखं नाव आहे. तर त्याकरता आपण ते नाव ठेवताना mytrademarkwale.com असं ठेवलेलं आहे. खूप सुंदर. म्हणजे नावात काय आहे हे आपण प्रत्येक वेळेला सांगत असतोच, प्रत्येक वेळेला लोकांना विचारत असतोच, पण दादांनी खूप चांगल्या शब्दामध्ये आपल्याला ते एक्सप्लेन केलं आहे. नावात काय आहे तर नावात दादांचं नाव, दादांच्या व्यवसायाचं नाव आणि व्यवसाय काय करतात ह्या सगळ्या गोष्टींची माहिती त्या नावामध्ये आलेली आहे. खूप चांगली युनिक कल्पना आहे. .com का तर तेही दादांनी खूप सुरेख पद्धतीने आपल्याला सांगितलेलं आहे. दादांचा व्यवसाय हा कम्प्लिटली ऑनलाईन पद्धतीने चालणारा व्यवसाय. त्याचा कोणत्याही पद्धतीला पर्टिक्युलर ऑफिस हा आमच्या एरियातला नाहीये किंवा पर्टिक्युलर ऑफिस हा दुसऱ्या स्टेटमध्ये आहे म्हणून मी त्यांना कन्सर्न करण्याचं टाळेन. हा प्रश्न किंवा हा मुद्दाच उपस्थित राहणार नाही. कारण की जर का कोणी वाचलं mytrademarkwale.com तर मला वाटतं संपूर्ण जगातला कोणताही व्यक्ती तुम्हाला लगेच एक्सेस घेऊ शकतो किंवा लगेच तुम्हाला कॉन्टॅक्ट करू शकतो. खूप युनिक ही ऍक्च्युली संकल्पना आहे की नाव कसं असावं. तर खरंच खूप सुंदर, म्हणजे आम्हाला तरी आवडलं की धन्यवाद. कशा पद्धतीने आपण आपल्या नावाची किंवा आपल्या कंपनीची मार्केटिंग स्वतःच्या व्यवसायासाठी करू शकतो. हे नाव जे तुम्हाला सुचलं ह्याच्या मागे नक्की काय स्टोरी होती? स्टोरी हीच आहे की आपला जो काही व्यवसाय आहे हा पूर्ण भारतभर आपले क्लायंट्स असतात. तर बऱ्याच वेळा काय होतं त्यांच्याशी चर्चा होतात. एक एक्झाम्पल मला तुम्हाला या ठिकाणी द्यायला नक्कीच आवडेल की गेल्या 1 वर्षापूर्वीचा एक अनुभव या ठिकाणी मी तुमच्याशी शेअर करेल की एक कस्टमर होते ज्यांनी आपल्याशी कॉन्टॅक्ट केलं सांगलीमधून. कॉन्टॅक्ट केल्यानंतर त्यांच्याशी सगळ्या चर्चा झाल्या आणि त्यांची जी काही प्रथम स्टेज असते ब्रँड नेम ट्रेडमार्क रजिस्ट्रेशन करण्याच्या आधीची ॲप्लिकेशन करण्यासाठी त्यांनी त्यांचं जे काही व्यवसायाचं नाव आहे
ते आपल्याला पाठवलं. ते आपण काय केलं, सर्च केल्यानंतर डिसाईड झालं की आपण हे प्रोसेस करतोय. प्रोसेस करण्याच्या त्या सिच्युएशनमध्ये काहीतरी टेक्निकल इश्यू आला त्यांना आणि काही कारणास्तव काहीतरी फॅमिली हॉस्पिटलचा इश्यू होता आणि काही कारणास्तव ते त्यावेळेस प्रोसेस करू शकले नाहीत आणि त्या सिच्युएशनला मग आपली जी काही फॉलोअप सिस्टम असते तो फॉलोअप सिस्टमही काम करत होता. परंतु नकळतपणे त्यांच्याकडून काय झालं, तो जो काही नंबर होता तो त्यांनी सेव्ह करून नव्हता घेतला आणि तो नंबर ते मिस केला आणि मिस केल्यानंतर ते 1 वर्षानंतर त्यांना ज्यावेळेस सगळे प्रॉब्लेम सॉर्ट आउट झाले त्यावेळेस त्यांनी डिसाईड केलं की आता आपण कॉन्टॅक्ट करूयात. परंतु ते ज्यावेळेस ते नंबर शोधत होते त्यावेळेस त्यांना तो त्या ठिकाणी नंबर मिळाला नाही. नंतर त्यांना ज्या पद्धतीने आपण मार्गदर्शन केलं होतं त्यांच्याकडे त्यावेळेस हजारो ऑप्शन अवेलेबल होते, आपण कुठूनही करू शकलो असतो. परंतु त्यांना हे माहित होतं की आपल्याला प्रोसेस करायची आहे तर mytrademarkwaले.com कडूनच करायची आहे. आणि एक सगळ्यात मोठा प्लस पॉईंट त्या ठिकाणी आपल्याला नावाचा कळाला की त्यांनी काय केलं, आपलं नाव त्यांच्या लक्षात होतं, ते सर्च केलं, तिथून त्यांना तो कॉन्टॅक्ट नंबर मिळाला. तो क्रॉस व्हेरीफाय करण्यासाठी त्यांनी मोबाईलमध्ये 1 वर्षापूर्वी काही स्क्रीनशॉट काढून ठेवले होते, त्याच्यामध्ये तो स्क्रीनशॉट त्यांना मिळाला आणि त्यांनी परत रिकनेक्ट केलं आणि आता आपण त्यांचं ब्रँड नेम ट्रेडमार्क रजिस्ट्रेशनची प्रोसेस या ठिकाणी सुरू केलेली आहे. तर हा सगळ्यात महत्त्वाचा बेनिफिट आपल्याला त्या ठिकाणी मिळाला. आणि असं बरेच क्लायंट्स आहेत की जे नाव लक्षात ठेवण्याची गरज पडत नाही, ते बाय डिफॉल्ट लक्षात राहतं किंवा इतरांना जर कुणाला जर रेफरन्स करायची गरज पडली तर इझिली हे नाव माइंडमध्ये येतं की mytrademarkwaले.com आहे ना. खूप सुंदर दादांनी ही आयडिया सांगितली आहे. जनरली आपल्या सगळ्यांसोबत हे असं होतंच. त्या व्यक्तीचा व्यवसाय आपल्याला माहिती असतो, पण त्या व्यक्तीचं नाव आपल्याला बऱ्याचदा माहिती नसतं. म्हणून आता आपण काय करतो, बरेचसे लोक ही प्रॅक्टिस फॉलो करतात की समजा माझं नाव आहे महेश चव्हाण, माझा व्यवसाय आहे शेअर मार्केट, तर महेश चव्हाण शेअर मार्केट असं ठेवतात. महेश चव्हाण जरी नाही आठवलं, शेअर मार्केट सर्च केलं तरी त्यांना त्यांचं नाव मिळतं. पण तुमच्याकडून मला ही आज खरंच खूप चांगली संकल्पना मिळाली आहे. जर का मी माझ्या कंपनीचंच नाव जर का अशा काहीतरी पद्धतीने ठेवलं तर माझंही बऱ्याच पद्धतीने त्याच्यातून फायदा नक्कीच होऊ शकतो. दादा, ट्रेडमार्क, ठीक आहे, ट्रेडमार्क तसं बघायला गेलं तर ट्रेडमार्क हा विषय आपण तितका सिरियसली घेत नाही किंवा ट्रेडमार्क हा विषय तितका गरजेचा आहे हा ॲज अ व्यावसायिक आपल्याला माहिती नाहीये. माझ्यासारखे बरेचसे व्यावसायिक असतील ज्यांना ट्रेडमार्क खरंच लागतं का किंवा ट्रेडमार्क आपण काढायला हवं का. कारण की जर का मला व्यवसाय चालू करायचा आहे तर मी काय करतो, एखादं युनिक नाव शोधतो, एखादं युनिक नाव असं बनवतो की ज्याचा काना मात्रा कुठे दुसरीकडे मॅच होत नाहीये आणि मी माझी कंपनी रजिस्टर करतो. म्हणजे मी पहिली रजिस्टर केली म्हणजे तो माझा त्या नावावरती अधिकार झाला असं आपण समजतो. तर हे असंच खरं होतं का की ट्रेडमार्क म्हटलं की त्याच्यासाठी वेगळी प्रोसेस आहे आणि ट्रेडमार्क म्हटलं की त्याच्यासाठी काहीतरी वेगळं व्हॅल्यू आहे? खूप छान प्रश्न तुम्ही या ठिकाणी विचारलेला आहे. तर सर्वप्रथम आपण जाणून घेऊयात की ट्रेडमार्क रजिस्ट्रेशन म्हणजे काय? कारण की बहुतांशी लोकांना ट्रेडमार्क रजिस्ट्रेशन म्हणजे काय, तर ह्या गोष्टी माहीत नसतात. तर नावामध्येच या ठिकाणी त्याचा मिनिंग आहे. तर ट्रेडमार्क म्हणजे काय, आपण गुड मॉर्निंग पासून गुड नाईट पर्यंत जे प्रोडक्ट वापरत असतो तर त्या प्रोडक्टवरती आपण कधीतरी पाहिलेलं असतं नकळतपणे की छोटासा TM लिहिलेला असतो किंवा सर्कलमध्ये एक R लिहिलेला असतो. तर तो जो आहे तोच ट्रेडमार्क त्याला आपण म्हणू शकतो. शॉर्टमध्ये आपण TM म्हणतो त्याला, ज्याचा फुल फॉर्म आहे ट्रेडमार्क. आणि ज्यावेळेस तो रजिस्टर होतो म्हणजे स्मॉल R मध्ये ज्यावेळेस तो कन्वर्ट होतो एका प्रोसेसमधून, तर त्याला आपण ट्रेडमार्क रजिस्ट्रेशन या ठिकाणी म्हणू शकतो. त्याचबरोबर आता तुम्ही या ठिकाणी मला विचारलं की ट्रेडमार्क रजिस्ट्रेशन किती गरजेचं आहे. तर सर्वप्रथम सगळ्यात मेन इश्यू काय येतो या ठिकाणी व्यावसायिकांना की ट्रेडमार्क रजिस्ट्रेशनचे फायदे काय आहेत आणि ते जर नाही केलं तर आपल्याला काय लॉस होऊ शकतो ह्या गोष्टीविषयी ते अवेअर नाही आहेत. म्हणजे अनअवेअरनेस प्रॉब्लेम या ठिकाणी आहे आणि तो प्रॉब्लेम या ठिकाणी दूर करण्याचं काम आपल्या टीमच्या माध्यमातून केलं जातं. आणि सगळ्यात महत्त्वाचं काय होतं की आपण ज्यावेळेस ही प्रोसेस कंप्लीट करतोय तर त्याला जर माहिती जर मिळाली तर नक्कीच या ठिकाणी तो व्यावसायिक काय करतो, ती प्रोसेस करून घेण्यासाठी इच्छुक असतो. असा कोणताही व्यवसाय नाही की ज्याला ट्रेडमार्क रजिस्ट्रेशनची गरज नाहीये. थोडंसं आपण याला टेक्निकली थोडंसं डिटेलमध्ये समजून घेऊयात. ब्रँड नेम ट्रेडमार्क रजिस्ट्रेशन करत असताना गव्हर्नमेंटनी काय केलेलं आहे, याच्यामध्ये प्रोडक्ट आणि सर्व्हिसेस अशा डिवायडेशन्समध्ये त्याचे क्लासिफिकेशन दिलेले आहेत आणि एकूण 45 क्लासमध्ये त्याचं वर्गीकरण करण्यात आलेलं आहे. मार्केटमध्ये एक तर आपण प्रोडक्ट डेव्हलप करतो किंवा आपण सर्व्हिस प्रोव्हाइड करतो. तर ह्या दोन्हीच्या पेक्षा वेगळा कोणताही थर्ड पार्ट या ठिकाणी नाहीये. तर पहिले 1 ते 34 क्लास येतात प्रोडक्ट बेससाठी आणि 35 ते 45 हे क्लास येतात आपल्या सर्व्हिस बेससाठी. तर सगळ्यात प्रथम या ठिकाणी
आपण काय करतोय, याचा सर्च रिपोर्ट काढला जातो. 2 प्रकारे सर्च रिपोर्ट निघतो. एक तर तुमचं प्रोडक्ट जे आहे ते कोणत्या क्लासमध्ये येतं आणि त्याचबरोबर तुम्ही या ठिकाणी ते जे काही नाव आहे ते अवेलेबल आहे किंवा नाही याच्याकरता आपला mytrademarkwale.com कडून या ठिकाणी ॲडव्हान्स सर्च रिपोर्ट तुम्हाला दिला जातो. जो सर्च रिपोर्ट तुम्हाला या ठिकाणी क्लिअर करतो, की तुम्ही ते नाव अप्लाय करू शकता का? जर करू शकत असाल तर या ठिकाणी त्याची जी काही टेक्निकल प्रोसेस आहे त्याच्यामधून तो कशा पद्धतीने सक्सेसफुल होईल, तर ह्या सगळ्या गोष्टी आपण त्या चेक करत असतो. एवढी मोठी प्रोसेस ट्रेडमार्कसाठी लागते हे मला तरी माहिती नव्हतं. एवढी सगळी प्रोसेस ही ट्रेडमार्क करणं गरजेचं आहे, एवढ्या सगळ्या प्रोसेसने, याचं अवेअरनेस माझ्याकडे नव्हतं. अर्थात या सगळ्या प्रोसेसची गरज, ह्या सगळ्या ट्रेडमार्कची गरज प्रत्येक एका व्यावसायिकाला आहे. ह्या सगळ्या ट्रेडमार्कची जी तुम्ही आता सांगितलेलं आहे, हा ट्रेडमार्क ह्या शब्दाने किंवा ट्रेडमार्क ह्या आपल्या गोष्टीने व्यवसायामध्ये काय नुकसान होऊ शकतं आणि ट्रेडमार्क असल्याने व्यवसायामध्ये काय फायदे होऊ शकतात हेही जाणून घ्यायला आम्हाला खरंच खूप आवडेल. नक्कीच. हा पण खूप महत्त्वाचा प्रश्न आहे या ठिकाणी. सगळ्यात प्रथम आपण या ठिकाणी म्हणजे कुठलीही गोष्ट आपण म्हणतो, की फायदे आणि तोटे. नाण्याला 2 बाजू असतात. तसेच या ठिकाणी फायदे आणि तोटे. सर्वप्रथम कुठलाही व्यक्ती या ठिकाणी फायदे पाहतो, तर आपण सगळ्यात पहिल्यांदा जाणून घेऊयात, की आपण जर ट्रेडमार्क रजिस्ट्रेशन जर केलं, तर त्या ठिकाणी आपल्याला काय फायदे मिळतील. तर सर्वप्रथम आपल्याला जो मेन फायदा आहे, की आपलं जे व्यवसायाचं नाव आहे, ते त्या ठिकाणी जर आपण ट्रेडमार्क केलं, तर आपल्याला त्याची एक सिक्युरिटी मिळते, की आपलं जे नाव जर इतर कोणी जर वापरत असेल, तर त्याला आपण विविध मार्गाने ते नाव काढण्यासाठी त्याला आपण बोलू शकतो. तर याच्यामध्ये काही स्टेप्स असतात. स्टेप बाय स्टेप सगळ्यात प्रथम स्टेप काय करू शकतो आपण, जर एखादं जर व्यावसायिक जर तुमचं नाव जर या ठिकाणी जर कॉपी करण्याचा प्रयत्न करत असेल, तुमचा मार्क जर यूज करण्याचा प्रयत्न करत असेल, तर सर्वप्रथम आपण त्याला या ठिकाणी इम्प्रिजमेंट नोटीस पाठवू शकतो. इम्प्रिजमेंट नोटीसच्या व्यतिरिक्त आपण त्याला वॉर्निंग नोटीस पाठवू शकतो. त्याचबरोबर आपण त्याला रॉयल्टी पेनल्टी डिमांड करू शकतो, कारण की तो तुमच्या व्यवसायाचा त्या नावाचा बेनिफिट्स त्या ठिकाणी घेतोय. आणि मुख्य म्हणजे जर एवढ्या सगळ्या याच्यातूनही तो जर त्या ठिकाणी जर ते नाव काढत नसेल, तर त्या ठिकाणी आपण त्याला सिव्हिल सूट करू शकतो, म्हणजे पोलीस केस करू शकतो. ज्या केसेसमध्ये त्याचं ऑफिस आणि त्याची फॅक्टरी त्या ठिकाणी सील केली जाते आणि लीगल ज्या काही प्रोसेस आहेत त्या प्रोसेसप्रमाणे पूर्णतः हा ट्रेडमार्क आपल्याला सिक्युरिटी देऊ शकतो. आणि जर हे फायदे जर आपल्याला मिळत असतील, तर नक्कीच आपल्याला ब्रँड नेम ट्रेडमार्क रजिस्ट्रेशन करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर जर आपण जर स्वतःच्या व्यवसायाचं जर ट्रेडमार्क रजिस्ट्रेशन जर नाही केलं, तर त्याचे आपल्याला काय लॉस होऊ शकतात, तर हे पण आपण या ठिकाणी बघूयात. तर सगळ्यात पहिले जसे फायदे आहेत तसे तोटे पण आहेत, न करण्याचे तोटे आहेत परंतु हे. तर या ठिकाणी आपल्याला व्यवसायावरती कुठल्याही नावावरती आपण 100% आपला अधिकार सांगू शकत नाहीये. का? कारण की त्या ठिकाणी आपण जर ट्रेडमार्क रजिस्ट्रेशन नाही केलं, तर इतर कुणीही ते नाव ट्रेडमार्क रजिस्ट्रेशन करू शकतं आणि तो आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी करू शकतो, ज्या या ठिकाणी मी तुम्हाला याआधीही सांगितलेल्या आहेत. जसे की आपल्याला रॉयल्टी पेनल्टी डिमांड केली जाऊ शकते, इम्प्रिजमेंट नोटीस येऊ शकते, त्यानंतर तुमच्यावरती पोलीस केसही होऊ शकते आणि एंड ऑफ द आपल्याला या ठिकाणी जर पाहिलं, तो जर रजिस्टर्ड ब्रँड असेल, तो तुम्हाला बऱ्याच अंशी तुम्हाला इफेक्ट पाडू शकतो आणि एंड ऑफ द तुम्हाला ते नाव चेंज करणं भाग पडू शकतं. या सगळ्या गोष्टी आणि एवढे फायदे आणि त्या फायद्यांपेक्षा एवढे भयानक त्याचे नुकसान होऊ शकतात याचा विचार मला वाटत नाही कोणी केला असेल, पण त्या गोष्टी करणं खरंच खूप गरजेचं आहे. तो नुकसान होत असेल किंवा नुकसान होईल म्हणून त्याचा विचार करणं तुम्हाला सगळ्यांना खरंच खूप गरजेचं आहे, किंवा त्याचे फायदे सुद्धा तितकेच आहेत. अर्थात तुम्ही मेहनत करणार आहात, तुम्ही एखादी कंपनी लहानाची मोठी करणार आहात, तर त्या कंपनीला जर का 5 वर्षानंतर दुसरा एखादा व्यक्ती आला आणि त्याने त्याचा अधिकार सांगितलं, तर 5 वर्षानंतर आपल्यालाही तितकाच त्रास होईल. आणि हा त्रास जर का वाचवायचा असेल, तर सुरुवातीला ही छोटीशी प्रोसेस आहे ट्रेडमार्क. आणि ह्या ट्रेडमार्कमध्ये फक्त तुम्हाला तुमचं नाव, तुमची कंपनी सिक्युअर करायची आहे. याच्यासाठी कोणत्याही पद्धतीचं मोठा खर्च किंवा कोणत्याही पद्धतीचं मोठी लॉयल्टी तुम्हाला कोणाला द्यायची गरज नाहीये. तुम्हाला फक्त जशा पद्धतीने बाकीच्या रजिस्ट्रेशनच्या फॉर्मॅलिटीज करता, ट्रेडमार्क ही सुद्धा गोष्ट तुम्हाला तितक्याच सिरियसली वेने विचार करून त्याचंही रजिस्ट्रेशन तुम्हाला करून घेणं गरजेचं आहे. एकूण ह्या व्यवसायामध्ये तुम्ही इतकी वर्ष काम करताय, आपण विनोदी म्हणूया की असा एखादा काही किस्सा किंवा असे काही किस्से झालेत का, की आमच्या दृष्टीने ते ब्रँड्स खूप मोठे आहेत, आमच्या दृष्टीने ते व्यवसाय खूप मोठे आहेत, पण चुकून माकून त्यांनी कधी काही ट्रेडमार्क करणं विसरले असतील किंवा कधी काही त्यांच्याकडेही ट्रेडमार्कचं अवेअरनेस नसेल,
पण इतक्या मोठ्या ब्रँडला सुद्धा त्याचा नुकसान होऊ शकतो किंवा इतक्या मोठ्या ब्रँडला सुद्धा त्याचा काही ना काही धोका निर्माण होऊ शकतं. असे काही किस्से तुमच्या कुठल्या क्लायंट सोबत झालेत का? आम्हाला ब्रँड किंवा नाव नाही सांगितलं तरी चालेल, पण तसे काही किस्से झाले असतील तर आम्हाला ऐकायला खरंच खूप आवडेल. नक्कीच. आम्ही दैनंदिन जीवनामध्ये ॲक्टिव्हिटीज करत असताना आमच्या टीमला रोज असे कितीतरी अनुभव ऐकायला मिळतात. तर सर्वप्रथम आता आपण या ठिकाणी पर्टिक्युलर कुठल्याही ब्रँडचं नाव या ठिकाणी नक्कीच घेणार नाहीये. तर या ठिकाणी असे भरपूर अनुभव आमच्या टीमला येत असतात. तर अ, असेच काही ब्रँड आपण जर पाहिलं, तर ट्रेडमार्क रजिस्ट्रेशन हा दिसताना खूप छोटा मुद्दा वाटतो आणि त्याची माहिती नसल्यामुळं आपण ते करण्याचे टाळतो किंवा आपल्याला त्याचे अ, जाणीव होत नाहीये, की आपण काय मिस करतोय. तर ट्रेडमार्क रजिस्ट्रेशन ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. ही त्या व्यक्तीला तुम्ही विचारू शकता, की ज्याला एखादी नोटीस आलेली आहे आणि असे खूप क्लायंट्स आहेत, की जे आम्ही ज्यावेळेस समजून सांगत होतो, त्यावेळेस त्यांनी त्या गोष्टी समजून घेतल्या नाहीत आणि ज्यावेळेस त्यांना ती नोटीस त्यांच्यापर्यंत मिळाली, इन्फ्रिंजमेंट नोटीस, त्यावेळेस त्यांनी आमच्या टीमशी कॉन्टॅक्ट केला आणि त्यानंतर त्यांना लक्षात आलं, की आपण जर योग्य वेळी जर ट्रेडमार्कचा एक सर्च रिपोर्ट जर काढून घेतला असता, तर आपल्याला अ, त्याचा बॅकअप प्लॅन करता आला असता. असाच एक अनुभव मी तुम्हाला या ठिकाणी सांगू इच्छितो. महाराष्ट्रातीलच एक क्लायंट आहेत आपले, की त्यांनी काय केलं होतं, त्यांनी एक ब्रँड स्टार्ट केलं, प्रॉडक्ट लाँच केला. लाँच केल्यानंतर त्यांनी ते प्रॉडक्ट मार्केटमध्ये सप्लाय सुरू केला. सप्लाय सुरू केल्यानंतर तर त्यांना एका कंपनीची इन्फ्रिंजमेंट नोटीस त्या ठिकाणी रिसीव्ह झाली. ती पाहिल्यानंतर त्यांनी त्या नोटीसला सुरुवातीला इग्नोर केलं. 30 दिवसाचा टाईम पिरियड त्या कंपनीकडून देण्यात आलं होतं ते नाव चेंज करण्यासाठी. परंतु त्यांनी तो दैनंदिन व्यापामुळं किंवा ते तेवढे सीरियस नसल्यामुळं त्यांनी त्या नोटिसीला रिप्लाय न देण्याचं डिसाईड केलं. परंतु ज्यावेळेस त्यांना सेकंड नोटीस रिसीव्ह झाली त्या ठिकाणी वॉर्निंग नोटीस, त्या ठिकाणी फक्त 10 दिवसाचा टाईम देण्यात आला होता आणि त्यामध्ये पूर्णतः सगळ्या गोष्टी मेन्शन केल्या गेल्या होत्या, की तुम्ही जर हा ब्रँड जर वापरणं जर बंद नाही केलं, तर त्या ठिकाणी तुम्हाला रॉयल्टी आणि पेनल्टी द्यायला लागू शकते आणि कोणत्याही ब्रँडची एक मार्केट व्हॅल्यू असते. ती जी कंपनी आहे ती आउट ऑफ महाराष्ट्राची होती. तर तिने त्या ठिकाणी लाखो रुपयाची रॉयल्टी पेनल्टी त्या नोटिसीमध्ये त्या ठिकाणी मेन्शन केलेली होती आणि जर त्या ठिकाणी त्यांनी आपल्याला कॉन्टॅक्ट केल्यानंतर आपण त्याचा पूर्ण डिटेल सर्च रिपोर्ट काढला आणि आपल्याला ही गोष्ट लक्षात आली, की तो ब्रँड इनडायरेक्टली कॉफी होता आणि त्या ब्रँडला आपल्याला वाचवणं जास्त गरजेचं होतं. तर आपण पूर्ण रिसर्च केला. तो ब्रँड त्या ठिकाणी कॉपी करतोय आपल्याला लक्षात आल्यानंतर त्या क्लायंटला आपण सही सलामत बाहेर काढण्यासाठी त्याचे नवीन नावांचा सर्च रिपोर्ट काढला. नवीन नावाचे ट्रेडमार्क ॲप्लिकेशन्स करून घेतले. त्या क्लायंटला आपण त्या ठिकाणी रिप्लाय केला, की एका नजर चुकीमुळे आमच्याकडून हा ब्रँड कॉपी झालेला आहे. तर त्या ठिकाणी आम्ही हा ब्रँड आजपासून वापरत नाहीये. परंतु त्या क्लायंटला त्याचा खूप मोठा लॉस त्या ठिकाणी झाला. कारण की त्यांनी त्या ठिकाणी प्रमोशन केलं होतं. त्या ठिकाणी प्रॉडक्टसाठी जे पॅकेजिंग मटेरियल लागतं, अराउंड ₹1,00,000 त्या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट केले होते. परंतु ते आता ते वापरता येत नाहीये. ते त्यांना डिस्ट्रॉय करावे लागले आणि आज तो ब्रँड आपण परत एकदा नवीन नावाने ॲप्लिकेशन्स केलं आणि तो सक्सेसफुली आता रजिस्टरही झालेला आहे. तो क्लायंट आता एकदम सुखी पद्धतीने आणि हॅपी पद्धतीने त्या ठिकाणी काय करतोय, मार्केटमध्ये परत भरारी करण्याचा प्रयत्न करतोय आणि असे खूप सारे अनुभव आहेत. पुण्यातीलच काही क्लायंट्स आहेत, की ज्यांनी ब्रँडिंग प्रमोशन सुरू केलं, लॉन्चिंग डिसाईड केली त्यांच्या सर्व्हिसेसची. अचानक कॉल आला, की तुम्ही सोशल मीडियावरती ब्रँडिंग प्रमोशन करताय. स्पॉन्सर ॲड तुम्ही त्या ठिकाणी रन केलेली. तिथून आम्हाला लक्षात आलं, की तुम्ही हे ब्रँड नेम आमचं वापरताय. तर तुमच्याकडे काही लीगल डॉक्युमेंट्स असतील तुम्ही शेअर करा. नसतील तर ते प्रमोशन थांबवा. त्या ठिकाणी त्यांना ते ब्रँड नेमचं प्रमोशन थांबवावं लागलं आणि किंबहुना त्या ठिकाणी तो ब्रँड त्यांना चेंज करावा लागला. त्याच्यामुळे त्यांचा पैसा गेला. ॲडव्हर्टाइजमेंटवरती त्यांनी जवळ-जवळ ₹5,00,000 त्या ठिकाणी एक्सपेन्स केला होता. तो शूट जो काही केला होता, तो पण त्यांना त्या ठिकाणी परत रिशूट करावा लागला. तर एका छोट्याशा मिस्टेकमुळं बरेच ब्रँड त्यांचा वेळ आणि पैसा त्या ठिकाणी खर्च करतात आणि ह्या दोन्ही गोष्टी ज्या आहेत त्या वेळप्रसंगी जर केल्या तर ते तुम्हाला बेनिफिटमध्ये घेऊन जाऊ शकतात. विचार करण्यासारखी गोष्ट आहे, की मोठमोठ्या ब्रँड्सला, मोठमोठ्या कंपन्यांना सुद्धा या गोष्टीचा नुकसान किंवा ह्या गोष्टीचा फटका पडू शकतो. सगळ्यात मेन म्हणजे एखादी गोष्ट आपण जर का सुरू केली, जसं दादांनी सांगितलं, की ट्रेडमार्क नसल्यामुळे नाव चेंज करावं लागलं आणि त्याच्याने पॅकेजिंग वगैरे बदलावी लागली. हे एका छोट्या व्यावसायिकांना सुद्धा खूप इम्पॅक्ट होऊ शकतं याच्याने. खूप निगेटिव्ह इम्पॅक्ट होऊ शकतो. म्हणजे एखादा छोटासा व्यावसायिक जो कमी भांडवल घेऊन त्याच्या छोट्या-छोट्या प्रॉडक्ट्सचं पॅकेजिंग करतो, त्याचे छोट्या-छोट्या प्रॉडक्ट्सचं ब्रँडिंग करतो. पण त्याच वेळेला जर का ट्रेडमार्क जर का करायचं त्याच्याकडून राहून गेलं किंवा त्याला
त्याविषयी मार्गदर्शनच नसेल आणि त्याला जर का या अशा पद्धतीने एखादी नोटीस आली तर त्याच्यासाठी खरंच खूप मोठा नुकसान आहे. कारण की त्याला पुन्हा सगळ्या गोष्टी झिरो पासून सुरू करायच्या आहेत आणि मुळात ज्या गोष्टींचं त्याने पॅकेजिंग केलेले आहेत किंवा ज्या गोष्टींचं त्याने फायनल प्रिंट्स काढलेले आहेत, ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यासाठी वेस्टेजच आहेत. त्यामुळे मला असं वाटतं ही गोष्ट खरंच खूप सिरियसली घेण्यासारखी गोष्ट आहे. ट्रेडमार्क हा आपण मुळात सगळ्यात पहिले फर्स्ट प्रायोरिटीवरती करणं आणि त्याच्यानंतर बाकीच्या सगळ्या डॉक्युमेंट सोबत आपण आपल्या कंपनीला सुरुवात करणं, ही गोष्ट सगळ्यांनी खरंच तितक्या महत्त्वाच्या किंवा प्रायोरिटी लिस्टमध्ये ठेवणं गरजेचं आहे. दादा, जसं तुम्ही मगाशी सांगितलं की सर्च रिपोर्ट, की तुम्ही सर्च रिपोर्ट काढून तुम्ही चेक करू शकता. तर म्हणजे आम्ही ज्या पद्धतीने आम्हाला जर का एखादा नाव चेक करायचं असेल तर आम्ही काय करतो, गुगलवरती टाकतो, माझ्या कंपनीचं नाव आहे, मी गुगलवरती टाकलं, अरे वा, दुसरी कोण दिसलीच नाही, म्हणजे माझी कंपनी ही एकमेव कंपनी. तर इतक्या सोप्या पद्धतीने आम्ही सर्च रिपोर्ट काढू शकतो का? निश्चितच हा एक हसण्यासारखाच विषय आहे. तर बेसिकली सर्च रिपोर्ट काढताना आमच्या टीमला खूप सारे अनुभव येतात. तर बरेच असे उद्योजक आहेत, तर त्यांना याची टेक्निकल प्रोसेस माहीत नसते. ते बहुतांशी जसं तुम्ही म्हटलंय, की त्या ठिकाणी नावाचा सर्च काढताना ते Googleला जातात आणि Googleवरती जाऊन ते नाव सर्च करतात. त्या ठिकाणी जर काही माहिती नाही मिळाली, तर त्यांना असं वाटतं, की ते नाव त्या ठिकाणी उपलब्ध आहे. तर बेसिकली आपल्याला जाणून घेणं हे लक्षात आणण्यासारखी गोष्ट आहे, की त्याची टेक्निकल काय प्रोसेस असते. तर याकरता आपल्याकडं टेक्निकली सर्च रिपोर्ट काढला जातो. सर्च रिपोर्ट जो आहे, तर त्याच्यामध्ये जे काही गव्हर्नमेंटच्या गाईडलाईन आहे, त्याच्याकरता गव्हर्नमेंटचं जे डिपार्टमेंट आहे, आय-पी इंडिया, ज्याच्या थ्रू ह्या सगळ्या गोष्टी सर्च केल्या जातात आणि एक टेक्निकल पर्सन जो एक्सपिरियन्स ह्या फील्डचा ठेवतो, तर तो या ठिकाणी सर्च रिपोर्ट काढण्याचं काम करतो. तर आपण जो काही सर्च रिपोर्ट काढतो त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी डिटेल्समध्ये जर पाहिलं आपण, तर तो टेक्निकल सर्च रिपोर्ट जो काढला जातो, तर टेक्निकलमध्ये गव्हर्नमेंटच्या गाईडलाईन ज्या आहेत त्याच्यामध्ये जे सेक्शन्स या ठिकाणी दिले जातात, तर त्याच्या नुसार तो सर्च रिपोर्ट काढला जातो. आणि तुम्ही जर Googleला जाऊन जर सर्च केलं, तर त्याचा आणि ह्या सर्च रिपोर्टचा काहीही संबंध नाहीये. असे खूप अनुभव आमच्या टीमला या ठिकाणी आलेले आहेत, की Googleवरती त्याचं नाव उपलब्ध नाहीये, परंतु ज्यावेळेस आम्ही तो सर्च रिपोर्ट काढला टेक्निकली, त्यावेळेस ते ब्रँड ऑलरेडी रजिस्टर होतं आणि ज्यावेळेस त्या व्यावसायिकाला हे नाव लक्षात आलं, की हे रजिस्टर आहे, त्यावेळेस ते नाव चेंज करणं हा डिसिजन त्याच्यासाठी लाईफमधला सगळ्यात टफ डिसिजन ठरला. आणि कुठलंही नाव चेंज करणं म्हणजे त्याच्यामध्ये आपण लॉंग टर्मच्या दृष्टीने लॉस आपल्याला त्या ठिकाणी मिळू शकतो. ही गोष्ट विचार करण्यासारखी आहे की गुगल बऱ्याचशा आता म्हणजे अर्थात आत्ताचं जे आपलं जग आहे हे ऑलमोस्ट गुगलवरतीच चालतं. मला सर्दी झाली, ताप झाली, मी गुगलवरती टाकलं, गुगलवरती औषधं येतात, मी ते औषधं घेतो. मला बॉडीमध्ये एखादा काही प्रॉब्लेम झाला, डॉक्टरपेक्षा जास्त आपण गुगलवरती भरोसा ठेवतो. म्हणजे हल्लीच आपण एक सोशल मीडियावरतीच फोटो आला होता, तुम्ही सुद्धा बघितलं असेल, की एका डॉक्टरने त्या डॉक्टरच्या बाहेरच जिथे वेटिंग रूम असते तिथे त्याने लिहून ठेवलेलं होतं, की गुगलवरती बघून जर का तुम्ही तुमचं निदान आधीच ठरवून आला असाल तर कृपया आतमध्ये येऊ नये. तुम्ही तुमचाही वेळ वाचवा आणि माझाही वेळ वाचवा. तर ही गोष्ट त्याच पद्धतीने आहे. ट्रेडमार्क ही गोष्ट गुगलवरती आपण व्हेरीफाय करू शकत नाही. त्याच्यासाठी पर्टिक्युलर पाथ आहे, पर्टिक्युलर वे आहे. या गोष्टीविषयी जर का तुम्हाला अधिक माहिती हवी असेल, अजितदादांचा नंबर आपण ह्या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहोत. तुम्ही अजितदादांना कधीही फोन करा. ट्रेडमार्क रिलेटेड, कंपनी रजिस्ट्रेशन रिलेटेड प्रत्येक गोष्टीचं मार्गदर्शन ते तुम्हाला कधीही करतील. ट्रेडमार्क विषयी काहीही तुम्हाला मार्गदर्शन हवं असेल, तुम्ही त्यांना त्यांच्या सवडीप्रमाणे तुम्ही त्यांना त्यांचा व्हॉट्सअपवरती मेसेज टाकून ठेवा. त्यांची टीम किंवा ते तुम्हाला त्याच्यावरती नक्कीच कॉल बॅक करतील किंवा नक्कीच मार्गदर्शन करतील. दादा, जेव्हा तुम्ही मगाशी सांगत होतात की आमची टीम ह्या सगळ्या गोष्टीवरती काम करते किंवा आमची टीम ह्या सगळ्या गोष्टी डेली बेसिसवरती फेस करत असते, मला खरंच खूप आवडेल जाणून घ्यायला की तुमची टीम म्हणजे साधारणपणे किती लोकांची तुमची आता सध्या टीम आहे? आपली टोटल जर टीम साईज जर पाहिली, तर अराउंड 50 लोकांची आपली टीम आहे. त्याच्यामध्ये टेक्निकल टीम आहे, सेल्सची टीम आहे आणि ही सगळी एक्सपिरियन्स टीम आपल्याकडे आहे, की जे या फील्डमधले मास्टर्स आहेत. आणि जो काय आपला ओव्हरऑल पूर्ण भारतभराचा जो एरिया आहे, तर याच्यामध्ये काम करत असताना आपली ही टीम जी ऑफिशियली काम करते, तर त्या ठिकाणी जसं की तुम्ही मला विचारलं, की किती लोकांची टीम आहे, तर साधारणतः 50 लोकांची टीम आहे आणि 50 लोकांच्या टीमबरोबर आपण हे काम या ठिकाणी करत आहोत. ओके. एक खाजगी प्रश्न आहे. खाजगी म्हणता येणार नाही, पण आम्हाला जाणून घ्यायला खरंच खूप आवडेल. साधारणपणे आत्तापर्यंत तुम्ही किती कंपन्यांचे ट्रेडमार्क केलेले आहेत?
आतापर्यंत जर आपण पूर्ण आढावा जर घेतला तर प्रोडक्ट बेस आणि सर्व्हिस बेस अशा 2 कॅटेगरीज मधले जर आपण पाहिले तर एकूण साधारणतः 1,000च्या आसपास आपल्याकडे कस्टमर्स आहेत की जे पूर्ण महाराष्ट्राच्या बाहेरूनही बिलॉंग करतात. तर त्यांचे आपण ट्रेडमार्क रजिस्ट्रेशन्स केलेले आहेत. त्यांच्या जे काही प्रोसेस आहेत त्या सगळ्या आपण टेक्निकली हँडल करत आहोत. ह्या सगळ्या गोष्टी झाल्या. ह्या व्हिडिओमध्ये दादांनी आपल्याला सुरुवातीपासून, दादांच्या व्हिडिओची सुरुवातच झाली दादांच्या नावावरून, कंपनीच्या नावावरून त्यांची ओळख झाली. ओळख झाल्यानंतर त्यांचा व्यवसाय झाला आणि त्याही सगळ्या गोष्टी आपल्याला समजल्या त्या छोट्याशा नावावरून. ह्या सगळ्या गोष्टी जाणून घेण्याच्या आधी आता पुन्हा दादांच्या एक छोट्याशा बेसिक प्रश्नावरती आपण येऊया. दादा, हा सगळा प्रवास आणि ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही खूप सुंदर पद्धतीने केलेल्या आहेत. तुम्ही व्यवसाय करताय, खूप चांगल्या पद्धतीने व्यवसाय करताय आणि तुम्ही कित्येक व्यावसायिकांना नुकसान होण्यापासून वाचवताय. तुम्ही ह्या व्यवसायामध्ये येण्यामागचं कारण किंवा तुमच्या ह्या व्यवसायामध्ये येण्यामागचं प्रोत्साहन नक्की काय होतं? तुमच्या कुटुंबामध्ये आधी कोणी व्यावसायिक होतं का? किंवा तुम्ही शिक्षण घेताना पर्टिक्युलर ह्याच गोष्टीसाठी तुमचं आतापर्यंतचं सगळं शिक्षण घेतलं होतं का? मला निश्चितच ह्या प्रश्नावरती बोलायला आणि आन्सर करायला नक्कीच आनंद होईल, की बॅकग्राऊंड जर म्हणाल तर माझे वडील हे देशसेवेमध्ये होते. ते माजी सैनिक आहेत. त्याचबरोबर माझे आजोबा पण देशसेवेमध्ये होते. तर माझा व्यावसायिक हा असा अनुभव आपण म्हणू शकत नाही. परंतु मी स्वतः 2007 पासून व्यवसायामध्ये आहे. 17-18 वर्षाचा माझा टोटल अनुभव आहे व्यवसायाचा. आणि हे करत असताना आपण ह्याच व्यवसायामध्ये का स्टार्टअप केला? कारण की कोणताही व्यवसाय सुरू करायच्या आधी जी संकल्पना किंवा सगळ्यात पहिला विचार माइंडमध्ये येतो, तो म्हणजे व्यवसायाचं नाव काय ठेवायचं आहे. तर इथून त्या चर्चा सुरू होतात आणि तेच नाव पुढं ब्रँड बनतं. तर याचा हा प्रवास करत असताना मला एक गोष्ट जाणवली, की व्यवसायाचं ब्रँड नेम हे किती गरजेचं आहे आणि मार्केटमध्ये याच्या लीगल प्रोसेस जर फॉलो नाही केल्या, तर त्याच्यामध्ये काय लॉसेस होऊ शकतात. तर हे करत असताना जर आपण पाहिलं नावाचा विषय, तर आज जर एक व्यवसाय कोणताही पाहिला, एक छोटासा आपण आता सध्या पाहतो, की एखादा चहाचा ब्रँड लॉन्च झालाय. तर एका चहाच्या ब्रँडचा जर विचार केला, कमीत कमी 5 लोकं त्या ठिकाणी काम करत असतात आणि त्या 5 लोकांवरती 4 लोकांचे परिवार त्या ठिकाणी अवलंबून असतो. साधारणतः 20 ते 30 लोकांची लाईफ त्याच्यावरती डिपेंड असते. तर आज आपण ट्रेडमार्क रजिस्ट्रेशन करत असताना आम्हाला एक असा आनंद या ठिकाणी मिळतो, की एक ब्रँड जर त्या ठिकाणी रजिस्टर झालं, तर कमीत कमी 20 ते 30 लोकांची लाईफ त्या ठिकाणी सिक्युअर करण्याचं आपण त्या ठिकाणी काम करतोय. सेवा देण्याचं जे काही आपलं मेन उद्देश आहे तो हाच आहे, की ब्रँड नेम जर सिक्युअर असेल तर त्याचा व्यवसाय सिक्युअर व्हायला मदत मिळते. म्हणजे दादांनी इतकी वर्ष व्यवसाय केले आणि इतक्या वर्षातून, अर्थात आपला हा चॅनल एम्युअल चर्चा आहे, त्यामुळे व्हिडिओ सुरू होण्याआधी दादांसोबत काही गोष्टींवरती गप्पा मारत होतो. दादांनी हा जो व्यवसाय केला ह्याच्यासोबत दादांकडे जोड व्यवसाय सुद्धा अजून बरेच होते सुरुवातीला. त्या व्यवसायांमध्ये ह्याच एका गोष्टीमुळे दादांना काही अडचणी आल्या आणि तेव्हा त्यांना समजलं की ही एक गोष्ट किती महत्वाची आहे. जर का इतकं चांगलं शिक्षण घेऊन सुद्धा, इतका चांगला व्यवसायाचा अनुभव असून सुद्धा जर का दादांना त्या गोष्टीचा इतका प्रॉब्लेम होऊ शकतो, तर एखादा व्यक्ती जो नवीन व्यवसाय सुरू करतोय किंवा एखाद्या व्यक्तीला ज्याला व्यवसायाविषयी जास्त माहिती नाहीये, त्या व्यक्तीला त्याचा नुकसान होऊ शकतो किंवा त्याचा त्रास होऊ शकतो आणि हा त्रास त्याला होऊ नये म्हणून दादांनी ट्रेडमार्क ह्या सिगमेंटमध्ये काम करायला सुरुवात केली. आणि ही एक सुरुवात किंवा हे एक काम दादा ॲज अ सेवा म्हणून करतात. खरंच खूप खूप दादा कौतुक आहे तुमच्या या कल्पनेसाठी आणि तुमच्या या कामासाठी. ह्या व्हिडिओच्या सुरुवातीला आपण सांगितलंच होतं, आज आपण पुण्यामध्ये आहोत. अर्थात पुण्यामध्ये आल्यानंतर आपल्याला नेहमीच काही ना काहीतरी नवीन नवीन शिकायला मिळणार. पुणे हे विद्येचं माहेरघर आहे आणि ह्या व्हिडिओमध्ये दादांकडून आपल्याला ट्रेडमार्क या विषयावरती बरंच काही शिकायला मिळालं. ट्रेडमार्क का गरजेचं आहे, ट्रेडमार्क टेक्निकली कसं फायदेशीर आहे, कसं करायचं, तसंच ट्रेडमार्क आपण नाही केलं तर आपल्याला काय नुकसान होऊ शकतं आणि ह्या गोष्टींचं नॉलेज दादा देण्यासाठी खरंच खूप खूप धन्यवाद. असंच दादा एक छोटीशी रिक्वेस्ट आहे की नवीन जे काही आपले व्यावसायिक नवीन नवीन व्यावसायिक आपले तयार होत आहेत किंवा नवीन नवीन आपले तरुण पिढी आहे, यांना तुम्ही नक्की काय मार्गदर्शन कराल? नक्कीच या ठिकाणी व्यवसाय हा आपल्या नेक्स्ट जनरेशनसाठीचा आज आपण घेतलेला इनिशिएटिव्ह आहे. तर तुम्हाला व्यवसायामध्ये कोणत्याही प्रकारचं जर मार्गदर्शन लागलं,
आपला जो काही विषय आहे ट्रेडमार्क रजिस्ट्रेशन, तर याच्यामध्ये तर आमची एक्सपर्ट टीम आहे जी तुम्हाला वेळोवेळी सपोर्ट करत आहेत. आणि तुम्हाला कधी जर वाटलं कोणत्याही गोष्टीविषयी जर डिस्कशन करायचंय, कारण की या इंटरव्ह्यूमध्ये किंवा ह्या सेशनमध्ये आपण सगळ्या गोष्टी डिस्कस करू शकत नाही वेळेअभावी. परंतु तुम्हाला जर गरज वाटली तर तुम्ही एनी टाईम स्क्रीनवरती जो काही नंबर दिलेला आहे ह्या नंबरला कॉन्टॅक्ट करू शकता. व्हॉट्सअपच्या माध्यमातून तुम्ही कम्युनिकेट करू शकता. तुम्हाला नक्कीच व्यवसायासाठी लागणारी पूर्ण मदत आमच्याकडून केली जाईल, आमच्या टीमकडून केली जाईल आणि तुमचा व्यवसाय या ठिकाणी वेळोवेळी डेव्हलप व्हावा, दरवर्षी याची वाढ होत राहावं याकरता तुम्हा सर्वांना या ठिकाणी खूप खूप साऱ्या शुभेच्छा. खूप खूप धन्यवाद दादा. खरंच खूप बरं वाटलं तुमच्याशी गप्पा मारून. आज वेगळं काहीतरी शिकायला मिळालं, आज वेगळी काहीतरी माहिती मिळाली. अर्थात ही माहिती आणि हे शिक्षण तुमच्यापर्यंतही पोहोचलं असेल, का नसेल पोहोचलं तर तुम्ही हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुमच्या सुद्धा मित्रांना, तुमच्या सुद्धा नातेवाईकांना हा व्हिडिओ नक्कीच फॉरवर्ड करा. असेच व्हिडिओ आणि असेच व्यावसायिकांना आपण भेटत राहणार आहोत. त्यांचे व्हिडिओ, त्यांचे प्रवास आणि त्यांच्या यशाचे किस्से आपण ऐकत राहणार आहोत. पण त्याआधी तुम्हाला ह्या चॅनलला सबस्क्राईब करणं खूप गरजेचं आहे. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर ह्या व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. जय शिवराय.